संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरात लोणी काळभोर आणि कदमबाग वस्ती परिसरातील गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले। परिसरातील मंडळांमध्ये छोटे मोठे वाद वगळता विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या। सकाळपासून घरगुती गणपतीचे विसर्जन MIT कॉलेजच्या इथे असणाऱ्या घाटावर करण्यात येत होते। तसेच मंडळाचे गणपती रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले। यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामध्ये 2 पोलीस अधिकारी, 10 पोलीस कर्मचारी, विशेष पोलीस मित्र, जीवरक्षक, कुपणी अंमलदार यांचा समावेश होता। तसेच पोलीस कर्मचारी रामदास मेमाणे हे गणेश भक्तांना विसर्जनाच्या वेळेस मार्गदर्शन करत होते। लोणी काळभोर पोलिसांनी विसर्जनासाठी होडीची व्यवस्था केली होती। MIT कॉलेजने विसर्जनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती। त्यामध्ये MITने सुरक्षा कर्मचारी नेमून पोलिसांना मदत करत होते। तसेच घाटावर गर्दी, वाहतूक कोंडी न होण्यासाठी पोलिसांनी MIT सुरक्षा कर्मचारी काळजी घेत होते। कदमबाग वस्ती आणि लोणी काळभोर ग्रामपंचायतने ग्रामपंचायतीचे कर्मचारी घाटावर नेमले होते। विसर्जन घाटासह निर्माल्याच्या संकलनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी लोणी काळभोर माळीमळा येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा MIT कॉलेज आणि लोणी काळभोर पोलिसांनी गणपती विसर्जनाची चांगल्या प्रकारे सोय केल्यामुळे गणेश भक्तांना कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही। पावसाच्या उघडीपीमुळे गणेश भक्तांमध्येही मोठे उत्साहाचे वातावरण होते। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन सुंबे, लोणी काळभोर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।